कृष्णूर द्यामवा चार घरचं द्याव त्याच्या मात्र घरचं कुलस्वामी सोन्याचा देवदेवारा दुपारचं खायची मात्र बाबा ताक मात्र दुधान हात यायची असलं देव असणारा बाबा त्या पाटलाच्या वाड्याला नित्यनेमानं 12 वर्षाचा कालखंड लोटला असणाऱ्या त्या भेटे नगरी गावाला मोठ्या न्यायानं बरं का आनंदाच्या गावाला विचार मनाचा केला 12 वर्षाच्या कालखंडानंतर धनलक्ष्मीला आवलक्ष्मीला पाहून बाई ग डुया 7 डुया झाल्या पाटलाच्या वाड्याला अजून किती दिवस तू नांदणार आहे मला जर आता थोडं राहू दे तर रात्र बाबा या वाड्याच्या वेळेला लक्ष्मी लागल्या बरं का बोलायला या लक्ष्मीला या तर जाग्याला लक्ष्मीचं भाषण शिवाला बरे का त्या लक्ष्मीला बरे का बोलायला लागली आता सांगायला लागली रामाच्या रात्री रामाच्या रात्रीला काय गालया आता काय देवाच्या संसारी देवाच्या संसारी एका रामाच्या रात्रीला माणसाच्या आयुष्याला पमा एक चांगला पण काळ असतो आणि एक वाईट पण काय असतो
आता तोंड तेवढं चालू राहू दे, खायचं बोलायचं नको, शांत बसा. गाणं गाण्याचं काय बोलणार आहे. म्हणतो कळू दे. हा? नाही, तुमचं मला आपलं वाटलं रोजच चाललंय. आमच्या कुरुबला बायका बोलणाऱ्या बायका आहेत वाटतं. सगळे तुम्ही आहे का? आहेत का? मला वाटतं कुरुबला बायका बोलणार आहे त्या, पण सगळे आहे का? वाटतं कुठं कमी करायचं का? हा हा दोन अप्पा मा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक चढता काळ असतो आणि एक उतरता काळ असतो. आता तुझ्या काळात पुढे मैदान कमी येतेस आहे का नाही? आता जरा आम्हाला जरा चान्स गावतर मिळाला आहे ना अप्पा मा. तसं माणसानं गरिबीला कधी लाजायचं नाही, श्रीमंतीला कधी लाजायचं नाही. असा चांगला पाटील त्या बेटनगिरी गावाला लागला होता गोरगरीब जनतेवरती प्रेम करायला. पण एका रामाच्या रात्रीला 7 बिया त्याच्या घरात बाबा लक्ष्मीनान केली. अव लक्ष्मी एका रात्रीला लागली होती नांदायला त्याच्या वाड्याला. लक्ष्मीला लागल्या बोलायला, त्या पाटलाच्या घरामध्ये किती रोज असं नांदणार आहे सगळं का? अगं बाई, अजून किती बरवटी करणार आहेस या एकाच रात्रीला मी राहतो वाड्याला. अशी आव लक्ष्मी लागली होती आपल्या सख्या बंधन लक्ष्मीला बोलायला. आता राम म्हणत काय अडचण नाही असं म्हणताना रामाच्या रात्रीला रावलक्ष्मी राहिली. ते प्रकार काय घडला सोळच्या पाऱ्याला. होता नाही तर बरं का धनलक्ष्मीला तिचं ऐकायला या जाग्याला. रामाच्या रात्रीला बरं का हो लक्ष्मी बरं का पाटलाच्या घरवाड्याला घर प्रवेश करायला. आणि काय काय करणे लागल्या चमत्कार गावायला. अन रामायाच्या रात्रीला, रामायाच्या रात्रीला लक्ष्मीला बरं का बेटनिरी गावाला बरं का त्यामगोंडा पाटलाच्या घरवाड्याला बरं का प्रवेश केल्यानंतर या तर जाग्याला. एका रात्री आपामध्ये सूत्र फिरवायला चालू केले. जवळच्या पारे बघतो तर गाई मुचका भोटा म्हणून काही मुशी पडल्या. घरात लागली होती मात्र नासाडी करायला. जवळच्या पार चौरी कट्ट्याला शेतकरा चुकला म्हणून सरकारांच्या त्यालोजी वाड्याला त्या वेळेला. लक्ष्मी चमत्कार लागल्या करायला आल्या वाईट प्रसंग लागल्या ते घडायला. ओढ पडलं जीवाला जाऊन गोंडा पाटला देवाया. सडक रे पटकन मनाचा विचार करायला. बोला याला la
मामा ओढ पडल्या जीवाला त्या जाग्याला टंकनाड मुलकाच्या मात्र भेटली गावच्या देवगोंडा पाटलाने विचार मनाचा केला घरावरती जप्ती आली स्वतः मात्र राणी नीललोचन बाबा त्यावेळेला नीललोचन राणीने विचार केला मनाला धुईला नाही मात्र माकन हातात नाही टाका आल्या परिस्थितीला बाहेर पडली त्याच वेळेला लक्ष्मीच्या कानाला बरं का पाठाची बरं का नातू बरं का